मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात दाणादाण झाली आहे। शहरामधील अनेक रस्ते, हॉटेल्स, धाबे पाण्याखाली गेलेले आहेत। पुणे बंगळुरू महामार्गाजवळ पाणी साचलंय। कोल्हापुरातील शाहूपुरी, कुंभार गल्ली, बापट कॅम्प या परिसरांमध्ये पाणी साचलेलं आहे। कोल्हापुरातील पावसाची आपण पाहतो ही ड्रोन दृश्य सुद्धा समोर आलेले आहेत। मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात दाणादाण झाली आहे। शहरामधील अनेक रस्ते, हॉटेल्स पाण्याखाली गेलेले आहेत आणि पुणे बंगळुरू महामार्गाजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। 94 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फुटांवर आली आहे। बालिंगा पुलाजवळ पाणी आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। शिरोळ तालुक्याला पुराचा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केलंय। तिकडे नरसिंहवाडी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेल्याची माहिती मिळते। आणि कोल्हापुरातली आपण ही सध्याची 4 दृश्य पाहतोय। बाळाला घेऊन व्यवस्थित बस। यानंतर सांगलीमध्ये जाऊयात। सांगलीमध्ये भारतीय लष्कराकडून पूर परिस्थितीची पाहणी करण्यात येते। सांगलीच्या ज्या सखल भागामध्ये पुराचं पाणी येत आहे त्या ठिकाणी टीम पाहणी करते। सांगली आणि मिरजमध्ये लष्कराच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत। काही प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात येणार आहेत। सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्याने खबरदारी घेण्यात येते। आर्मीच्या 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये पोहोचली आहे। सांगलीमधील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। खबरदारी म्हणून आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। सांगलीमध्ये आलेल्या पुराची लष्कर जवानांनी पाहणी केली आहे आणि याच पाहणीचे ड्रोनमधून टिपलेली ही दृश्य आता समोर आली आहेत। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर गेली आहे। सांगलीच्या अनेक भागामध्ये लष्कराच्या जवानांनी पाहणी सुरू केलेली आहे।